प्रत्येक पिरियडमध्ये तुला वाटतंय की तुझा ब्लड फ्लो कमी आहे, फक्त अर्धाच दिवस ब्लिडिंग होतंय, तर मला गर्भ राहायला काही त्रास होईल का? खरं म्हणजे जर आपलं ओव्ह्युलेशन नीट होत असेल, आपलं एंडोमेट्रियम म्हणजे गर्भाशयाच्या आतमध्ये जी तयार होणारी परत असते, जो लेयर असतो ज्याच्यावर बाळ चिकटतं, ते जर छान असेल, तर कमी ब्लिडिंग झालं तरी सुद्धा आपल्याला गर्भधारणा होऊ शकते. हे वंध्यत्वाचं काही कारण नाहीये. पण जर आपलं एंडोमेट्रियम पातळ असेल किंवा आपल्याला थायरॉइड डिस्टर्बन्सेस असतील किंवा गर्भाशयाच्या अस्तराचा ज्यांना टीबी असतो, त्यांचं ते अस्तर खूप कुरतडलेलं गेलेलं असतं आणि त्यांना खूप कमी ब्लिडिंग होतं. अशा वेळेला आपल्याला पहिल्यांदा त्याची बायोप्सी करायला लागते आणि बघावं लागतं की गर्भाशयाच्या अस्तराचा टीबी आहे का? त्याची ट्रीटमेंट करायला लागते. जेव्हा आतमध्ये डॉक्टरांना वाटतं किंवा सोनोग्राफीत दिसतं की आतमध्ये पडदे आहेत, चिकटा आहे, तर त्यावेळेला आपण हिस्ट्रोस्कोपी करतो, ती ॲडिशन सोडवतो. थायरॉइडचे डिस्टर्बन्सेस असतील तर त्याच्यावर ट्रीटमेंट देतो. मग हे अस्तर छान तयार होऊ शकतं आणि ब्लिडिंग होण्याचं प्रमाण पण वाढू शकतं. त्यामुळे जर आपल्याला पिरियडमध्ये कमी फ्लो असेल, तर आपण नक्कीच डॉक्टरांकडे जायला पाहिजे. कारण डॉक्टर तपासतील आतलं सगळं कसं आहे आणि नुसतं कमी जाणं हे वंध्यत्वाचं कारण नाहीये.